की जे काही दुर्घटना घडली, जी बस धारवरून निघून पुण्याला चाललेली होती, ती मूळची आहे अंमळनेरची आणि त्याच्यातनं लोक चाललेली होती आणि ती दुर्घटना घडली. दुर्घटना ज्या प्रकारे घडलेली आहे, आता मीडिया दाखवत आहे 15 लोक गेले, 12 लोक गेले, 13 लोक गेली. त्याच्यामध्ये जेवढी लोक काही जिवंत राहिलं असेल असं वाटत नाही, असं सगळ्यांनी तिथं बोलून दाखवलं. आता काही लोक त्याच्यातले हे नंदुरबार परिसरातले आहेत, काही इंदूरच्या परिसरातले आहेत, काही पुण्याच्या परिसरातले आहेत का नाही अजून काही त्यांना माहिती मिळालेली नाही आहे. तिथं पूर्णपणे मीडिया पण आहे, सरकारची यंत्रणा पण तिथं काम करते, क्रेन वगैरे घेऊन ती बस बाहेर वगैरे काढण्याच्या बद्दलच्या पण कारवाई चाललेल्या आहेत. त्याच्यामध्ये ज्यांचं दुःखद निधन झालेलं आहे त्यांना मी देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मी आत्ताच या संदर्भामध्ये मी 3-4 काही विषयांच्या करता आज राष्ट्रपतींचं मतदान होतं, राष्ट्रपती उमेदवारांचं, म्हणून आम्ही सगळे आलेलो होतो. त्यावेळेस मी, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ आम्ही सगळेजण मुख्यमंत्र्यांना पण भेटलो, कारण मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यापासून माझी तशी त्यांच्याशी समक्ष भेट झालेली नव्हती. त्याच्यामुळे आम्ही त्यांना शुभेच्छा पण दिल्या आणि त्या झाल्यानंतर 3 प्रकारच्या आम्ही मागण्या केल्या. एक म्हणजे ह्या दुर्घटनेमध्ये जे काही घडलेलं आहे त्यांना ताबडतोब त्यांच्या नातेवाईकांना भरीव अशा प्रकारची आर्थिक मदत करावी आणि त्याच्यामध्ये जर कोणी जखमी सुदैवाने निघालं तर त्यांच्यावरही तातडीनं तिथं उपचार करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरनं कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे, राज्य सरकारच्या स्तरावरून कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारे त्यांना सांगितलं. ते म्हणाले की मी त्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि माझ्या परीनं ती यंत्रणा कामाला लावतो. दुसरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती आहे, विशेषतः गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदियामध्ये देखील परिस्थिती बिकट आहे. मध्ये नाशिकच्या परिसरामध्ये पण होते. अजूनही हवामान खातं हे रेड अलर्टच्या बद्दल सांगतंय. अजूनही 3-4 दिवस महत्त्वाचे आहेत. साधारण जर तुम्ही धरणांचे आकडे बघितले तर गेल्या वर्षी आजच्या तारखेला धरणांचे जे आकडे होते त्याच्या दुपटीनं ते 2.5 पटीनं आकडे वाढलेले आहेत पाण्याचे. सगळीकडं पाणी समाधानकारक आहे. उलट शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे, कारण त्यांना भाताची रोपं ही त्यांची खराब झालेली असल्यामुळं त्यांना नवीन रोपं उपलब्ध करून देणं हे राज्य सरकारनं कृषी विभागाच्याकडनं ताबडतोब केलं पाहिजे. तसंच दुबार पेरणी करण्याची गरज आहे. आत्ता पण अनेक आमदार मला भेटत होते, त्याच्यामध्ये तेच सांगत होते की आमच्याकडे दुबार पेरणीला करण्याची गरज आहे, त्याच्याकरता बियाणं दिलं गेलं पाहिजे. ते एक आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं. आणि त्याच्याचबरोबर शेतीचं अतोनात नुकसान झालं. काही ठिकाणी एवढं पाऊस पडला, कमी काळामध्ये जास्तीचा पाऊस पडल्यामुळं बांधफुटी मोठ्या प्रमाणावर झाले, जमिनीचा माती वाहून गेलेली आहे आणि ती जमीन पेरणीलायक राहिलेली नाही आहे काही भागातली, आणि काही भागामध्ये पिकांचंही मोठं नुकसान झालेलं आहे. तर त्याचे तातडीनं पंचनामे करा. त्याच्यामध्ये घराची पडझड झालेली आहे. विशेषतः मध्ये मी नगर जिल्ह्यात अकोल्याच्या परिसरामध्ये पण पाहणी केलेली होती. तर त्या आणि आम्हाला बाबा आत्राम आणि काही माझ्या सहकारी मित्रांनी, चिपळूणचे आमदार शेखर निकम असतील किंवा इतर सहकारी आदित्य तटकरे असतील, यांनी पण अनेक गोष्टी सांगितल्या. तर त्या सगळ्या आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिल्या. त्याच्याबद्दलचं निवेदन हे पण आम्ही आमच्या सर्व सहकारी मित्रांच्या साक्षीनं मुख्यमंत्र्यांना दिलं, उपमुख्यमंत्र्यांना पण दिलं. आणि ह्यामध्ये ताबडतोब निर्णय घेतले गेले पाहिजेत आणि जिल्हाधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सक्त सूचना ह्या दिल्या गेल्या पाहिजेत. अजूनही अतिवृष्टीची शक्यता आहे, त्याबद्दलची काही काळजी NDRFची टीम वेगवेगळ्या भागामध्ये गेलेल्या आहेत. SDRFची मदत ही तशी बघितली तर ती तुटपुंजी असते. मागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना अशी संकट आल्यानंतर
SDRFचे नॉर्म्सच्या बाहेर जाऊन काही पटीमध्ये आम्ही त्या भागातल्या माणसांना मदत होण्याच्या पुन्हा उभं करण्याच्या दृष्टिकोनातनं निर्णय घ्यायचो। तशा पद्धतीनं आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही या बाबतीतले तातडीनं निर्णय घेण्याची गरज आहे। आम्ही साधारण अधिवेशन कधी होईल तेही माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तर अजून खात्रीनंच सांगितलं जात नाही, परंतु ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये अधिवेशन जाण्याची शक्यता दाट आहे। अजून त्यांनी एक्झॅक्ट आम्हाला सांगितलं नाही, परंतु जे काही आम्ही पण सरकारमध्ये काम करणारे कार्यकर्ते कधी काळी होतो आणि त्याच्यामुळं पुरवणी मागण्या, त्याची तयारी, आता तर मंत्रिमंडळ, त्याचा विस्तार, त्याच्याबद्दलची जबाबदारी, त्याच्यामध्ये पालकमंत्र्यांची जबाबदारी, ह्या सगळ्या गोष्टी किती घाईनं केल्या तरी केंद्रामध्ये राष्ट्रपती पदाची मतदान आज चालू आहे। नंतर उपराष्ट्रपती पदाचं मतदान दिल्लीमध्ये होईल। ते लोकसभेचे आणि राज्याच्या सभेचे सदस्य करतात। त्याच्यावर ह्या सगळ्या महत्त्वाच्या कामामध्ये हे सगळे अडकलेत। त्यांना मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आहे, परंतु दिल्लीमधनं ग्रीन सिग्नल आल्याशिवाय त्यांना तो मिळू शकत नाही आणि म्हणून तो प्रयत्न त्यांचा चाललेला आहे। 20 तारखेला बेंचच्या 3 मान्यवरांचं बेंच हे सगळं जे काही शिवसेनेनी वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये मागण्या केलेल्या आहेत किंवा त्यांनी काही केस गोष्टी दाखल केलेल्या आहेत त्याच्याबद्दल एकत्रपणे या सगळ्याची माहिती घेऊन सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस हे स्वतः त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष घातलेलं आहे। त्याही बातम्या पुढे आलेल्या आहेत आणि ती 20 तारखेपासून तोही निकाल काय लागतोय त्याच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। अशा या सगळ्या परिस्थिती आहे। त्याचबरोबर आम्ही त्यांना हेही लक्षात आणून दिलं की सरकार बदलल्यानंतर मागच्या कामामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर स्थगिती द्यायची नसते, कारण ते सरकारचं काम सतत चालूच राहतं आणि आमदारांनी मला वाटतं फेब्रुवारीमध्ये दिलेले काही पैसे, मार्चमध्ये दिलेले गेल्या वर्षाचे आधीचे पैसे, नंतरचे नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर दिलेले पैसे त्याच्याही बद्दलची स्थगिती दिली गेली आहे। ती गोष्ट पण आम्ही एकनाथराव शिंदेंच्या लक्षामध्ये आणून दिली, तर ते म्हणले मी ह्याच्याबद्दलची सगळी माहिती घेतो आणि त्यांना आम्ही सांगितलं की असं त्या भागातल्या मतदारांनी काय अन्याय केलेला आहे की बाबा तिथली कामं थांबवायची किंवा तिथला निधी काढून घ्यायचा, हे बरोबर नाही। आणि म्हणून तुम्ही राज्याचे प्रमुख, आता तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहे, तरी मुख्यमंत्र्यांची परंपरा ही राखली गेली पाहिजे, पुढं जोपासली गेली पाहिजे आणि त्या पद्धतीनं जनतेला मदत पण झाली पाहिजे। अशा या वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या होण्याच्या दृष्टिकोनातनं आज आम्ही शिष्टमंडळाच्या समवेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटलो। अतिवृष्टी राज्यातली परिस्थिती आहे आणि अशा वेळी संपूर्ण मंत्रिमंडळ नसणं, पालकमंत्री नसणं, प्रशासकीयवर कुठेतरी कामं होतील असं वाटते। त्या पद्धतीनं सगळं काम आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। ते म्हणतात की आम्ही जरी दोघंच असलो तरी आम्ही फार बारकाईनं लक्ष ठेवून आहोत। सतत आम्ही VC-द्वारे, फोनच्या द्वारे किंवा काही ठिकाणी समक्ष जाऊन पाहणी करून त्याबद्दलचा आढावा घेतोय, सूचना देतोय आणि कारवाई करतोय। मी त्यांना एक गोष्ट लक्षात आणून दिली, किती दोघांनी ठरवलं तरी बाकीच्या सहकाऱ्यांची मदत मिळाली तर कामाचा उरक होण्याच्या करता आणि लोकांना सर्व्हिस चांगली मिळण्याच्या करता तिथल्या तिथं त्या जिल्ह्याच्या स्तरावर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ज्या काही तुमच्या डायरेक्टिव्ज असतील त्या पद्धतीनं निर्णय घ्यायला सोपं जातं, असं मी त्या सर्वांच्या लक्षामध्ये आणून दिलेलं आहे। केंद्राने जीवनावश्यक वस्तूंवर 5% GST वाढवलेला आहे। अनेक भागामध्ये आम्ही ज्यावेळेस जातो, मध्ये पुण्याचे व्यापारी मला भेटले, बारामतीचे व्यापारी मला भेटले, मुंबईमध्ये देखील व्यापाऱ्यांनी आम्हाला निवेदन दिलं। मी त्यांना असं सांगितलं की देश पातळीवर सगळीकडे व्यापारी संघटना आहे, तुम्ही तुमच्या भागातल्या खासदारांना आणि आमदारांना हे मुद्दे उद्याच्या पार्लमेंट सुरू होतंय, आजपासूनच सुरू होतंय, त्याच्यामध्ये राज्यसभेत आणि लोकसभेमध्ये काढायला सांगा
आणि ज्या ज्या राज्यामध्ये विधानसभेचं अधिवेशन सुरू झालेलं असेल तिथं पण काढा. त्याच्यामध्ये जे काही केंद्राच्या स्तरावरचं GST काउन्सिल असतं त्याच्यामध्ये प्रत्येक राज्याचा अर्थमंत्री त्याचा सदस्य असतो आणि केंद्राच्या अर्थमंत्री त्याच्या प्रमुख असतात. आणि त्याच्यावर जीवनावश्यक वस्तूंवर 5% टॅक्स लावणं हे गोरगरिबांच्यावर अन्यायकारक आहे, मध्यमवर्गीयांच्यावर अन्यायकारक आहे. हे ताबडतोब थांबवलं पाहिजे, त्याला स्टे दिला पाहिजे. अशा पद्धतीनं आम्ही त्या व्यापारी वर्गाला, त्या शिष्टमंडळांना सांगितलेलं आहे. आणि मी पुण्यामध्ये होतो त्यावेळेस त्यांना सांगितलं, तुम्ही पवार साहेबांना, वंदनाताई चव्हाणांना, डॉक्टर अमोल कोल्हेंना, सुप्रिया सुळेंना, अशा 4-5 खासदारांना पण त्याच्याबद्दलचे तुमची जी काही माहिती आहे ती माहिती देण्याचं काम करा. पण माझं आज देखील केंद्राला एक विनंती आहे आणि संपूर्ण गरीब समाजाच्या वतीनं आणि मध्यमवर्गीय समाजाच्या वतीनं मागणी आहे की जीवनावश्यक वस्तूंचा 5% जो काही GST लावलेला आहे तो ताबडतोब रद्द करावा. बलात्कार घडलाय, पुण्यामध्ये घटना घडलेली आहे ती म्हणजे की 10वी शिकणाऱ्या मुलीवरती बस ड्रायव्हरनेच बलात्कार केलेला आहे. अशा प्रकारची घटना घडलेली आहे, त्याच्यामध्ये ताबडतोब संबंधितांनी कडक ॲक्शन त्या ठिकाणी घ्यावी. जो कोणी गुन्हेगार असेल त्याला जितकं लवकरात लवकर फास्ट ट्रॅक वरती मॅटर घेऊन कोर्टामध्ये नेऊन त्याला शिक्षा झाली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं दुसऱ्या इतका त्याच्यातनं कडक भूमिका घेतली गेली पाहिजे की दुसऱ्या कुणाचं अशा प्रकारचं कृत्य करण्याचं धाडस देखील होणार नाही. अशा पद्धतीनं पुढची कारवाई केली गेली पाहिजे. काय अहो, मी एकदा बारामती आणि नाशिक वगैरे म्हणत नाही, एकंदरीत राज्याच्या सर्वच भागातला निधी हा दिलेला त्यांनी थांबवलेला आहे, त्याला स्थगिती दिली सगळ्यांच्याच बाबतीमध्ये. शेवटी आम्ही राज्याचा विरोधी पक्ष नेता असल्यामुळं मला राज्यातल्या सगळ्यांच्याच वतीनं ती मागणी करायची होती. जी आमदारांची मागणी होती ती मी त्या ठिकाणी केली. दुसरं एक सहकारातल्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पणन आणि म्हणजे मार्केट कमिटी आणि सहकाराच्या पुढं करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यात पण आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं, कधीही निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ती थांबवण्यात येत नाही, तर ती तेवढी पूर्ण होऊन दिली जाते. ज्या नवीन निवडणुका लागणार आहेत त्या पुढे ढकलल्या जातात. त्याच्यामुळं ज्या निवडणुका फॉर्म भरायची प्रक्रिया सुरूच झाली नाही अशा प्रकारच्या निवडणुका काही कारणानिमित्तानं त्यांना जे योग्य कारण वाटतं त्याच्याकरता सरकारने पुढे ढकलल्या तर आमची नाही, त्या त्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत पुढे नेण्याचा निर्णय घेतला. पण काही बाबतीमध्ये निवडणुकीमध्ये फायनल प्रचार होऊन 2 दिवसांनी मतदान होतं 17 तारखेला. काही ठिकाणी आता उदाहरण म्हणून भीमाशंकर सहकारी साखर कारखाना पुणे जिल्ह्यातला दिलीप वळसे पाटलांच्या नेतृत्वाखाली जो चालतो त्याच्यामध्ये जेवढे उमेदवार निवडून द्यायचे त्याच्यापेक्षा फक्त एक जास्त आहे, एवढ्याच उमेदवारांनी फॉर्म भरलेत, म्हणजे एकच जास्त आहे. तरी देखील त्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. आता त्या ऑक्टोबरमध्ये गेल्या तर ऑक्टोबरला यंदा पुन्हा पाऊसकाळ चांगला सुरू झालेला आहे. ऊसाचं क्षेत्र मोठं आहे. कारखाने 1 ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या करता आज ते पण आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षामध्ये आणून दिलं. तोही निर्णय तुम्ही लवकर तातडीनं घेतला गेला पाहिजे. आणि ज्या निवडणुकीची प्रक्रिया चालू असताना निवडणुका थांबवल्या आहेत त्याबद्दलचा निर्णय तातडीनं घेऊन ती प्रोसिजर सगळी पूर्ण होऊन द्यावी आणि ते निवडणुकीचं कामकाज पूर्ण करावं अशी मागणी आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं केलेली आहे. आज यहाँ राष्ट्रपति का जो चुनाव पूरे भारत देश में चालू है उसके बारे में हमारे जो विधायक हैं महाराष्ट्र के, रूलिंग पार्टी के हो या अपोजिशन पार्टी के हो, वो सब यहाँ वोटिंग करने के लिए, वोट देने के लिए आए हैं. तो हम भी विधायक के नाते वोट देने के लिए आए थे.
तो उसके बारे में मैंने एनसीपी के बाकी मेरे जो साथी है, जयंत पाटिल, दिलीप वळसे पाटिल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे जी, हम सब ने मिलके चीफ मिनिस्टर की भी अपॉइंटमेंट ली और डिप्टी चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस जी की भी हमने अपॉइंटमेंट ली थी। उनको हम मिले दोनों को, और दोनों को अभी जो महाराष्ट्र में मुद्दे सामने आए हैं, एक तो बहुत जगह बाढ़ आई है, हमारे फार्मर्स उसमें बहुत परेशानी में है, उनका जो क्रॉप है वो क्रॉप बहुत खराब हुआ है, और जो नया सीड उनको चाहिए दोबारा उनको पेरनी करनी पड़ेगी, और उसके लिए बी देना पड़ेगा, सीड देना पड़ेगा। उसके बारे में भी हमने मांग की, और जो चुनाव कोऑपरेटिव के और मेरे ख्याल से मार्केटिंग के होते थे, वो भी उन्होंने 30 सितंबर तक आगे ले गए हैं। उसके बारे में हमने उनको रिक्वेस्ट की कि जो चुनाव शुरू ही नहीं हुए वो सितंबर तक आपने आगे लिए, तो हमें कोई उसके बारे में हमारी कंप्लेंट नहीं है, लेकिन जिसका प्रोसीजर चालू तो हुई थी वो आपने बंद करी, वो एक गलत हुआ है, वो पूरी होने दो। ऐसी मांग हमने चीफ मिनिस्टर और डिप्टी चीफ मिनिस्टर को की है। और ये जो बाढ़ आई है उसके बारे में भी तुरंत, वो जिसका मकान गिरा है, जहां उनके खेती का बहुत नुकसान हुआ है, उसके बारे में एसडीआर के नॉर्म के बजाय ज़्यादा मदद महाराष्ट्र गवर्नमेंट की तरफ से होनी चाहिए, ऐसी डिमांड हमने सबने मिलके की है। जीएसटी के बारे में जो गरीब लोग हैं, जो मिडिल क्लास के लोग हैं, उनको ये 5% जीएसटी बढ़ाने के बाद बहुत तकलीफ हो रही है। तो हमने उनको डिमांड की कि वो पूरे महाराष्ट्र की तरफ से आप केंद्र सरकार को बताओ, सेंट्रल के फाइनेंस मिनिस्टर को बताओ, या जिसके पास यहाँ की फाइनेंस मिनिस्ट्री है उनकी तरफ से भी जीएसटी काउंसिल में बताओ कि ये कैंसिल करना चाहिए। ये गरीब लोगों को 5% जीएसटी लगा के कुछ भी होने वाला नहीं है, क्योंकि अभी इतनी महंगाई बढ़ गई है, इसीलिए उसमें से रास्ता निकालना ही चाहिए। पहले उसमें 5% जीएसटी नहीं था, इसीलिए वो रद्द करना चाहिए। इससे